आज आपण सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मौजे कोळेगाव येथे श्री शहाजी रामचंद्र दुपडे आणि कोळेगावचे सरपंच अनिल बेनगुडे साहेब यांच्यासोबत दुपडे साहेबांच्या बागेमध्ये आहोत. दुपडे साहेबांनी प्रामुख्याने डाळिंबाची शेती त्यांच्या आर्थिक अडचणीतून केलेली आहे हे ते सांगतीलच. दुपडे साहेब, आज आपण ही मुलाखत शूट करताना हार्वेस्टिंग चालू आहे तुमच्या प्लॉटचं आणि हार्वेस्टिंगचा महिनाचा आहे मे महिना 15 मे 2025 म्हणजे पूर्ण हा आंबिया बहारातला उन्हाळ्यातला बहार आहे. मुद्दामून उन्हाळ्यातला बहार म्हणताना आज जो आपण तुमच्याशी चर्चा करणार आहोत त्यामध्ये प्रामुख्याने मी तुम्हाला प्रश्न विचारेन की ही डाळिंबाची रोपं तुम्ही कुठून आणली? प्रवीण माने यांची प्रवीण भगवा नावाची व्हरायटी आहे, बरोबर. ही लावल्यानंतर तुम्हाला ह्याची वाढीच्या अवस्थेमध्ये काय तुम्हाला ह्याचा फरक दिसला? वाढीच्या अवस्थेमध्ये जी ग्रोथ चांगली, पानाची ग्रोथ चांगली, पान रुंद आहे आणि व्हरायटी एकदम चांगली. म्हणजे पानाची तुम्हाला जी साईज पाहिजे, पानाची रुंदी किंवा पानाची लांबी, पानाचा हिरवेपणा आणि वाढ ही अतिशय चांगली जाणवली. दुसरी गोष्ट, आता व्यवस्थापनामध्ये तुमच्या अडचणी असल्यामुळे आज बाग अशी थोडीशी लगडलेली दिसतीये, पण पडलेली दिसतीये. लगडलेली म्हणजे आता साधारणपणे एक क्रेट ह्याच्यावरती माल तुटला जातोय, हा तुमचा अनुभव आहे. आता तुम्ही हा बहार धरला केव्हा आणि बहार धरल्यानंतर त्याचं व्यवस्थापन कसं केलं? सप्टेंबर मध्ये बहार धरला. 5 सप्टेंबरला याची पानगळ केली की नाही केली, छाटणी केली की नाही केली? छाटणी केलीच नाही, असाच धरलेला आहे. असाच धरला. असा छाटणी न करता धरल्यामुळं तुम्हाला म्हणजे ती काय वेळ आली धरायची? ती वेळ म्हणजे पावसाळ्याचं वातावरण, लवकर धरायची होती बाग, त्याच्यामुळं छाटणी केलीच नाही. छाटणी केली नाही, पण करताना काय स्थिती होती बागेत? छाटणी न करण्याचं कारण काय? न करण्याचं म्हणजे आर्थिक स्थिती. ओके. मग आता तदनंतरही तुम्हाला सेटिंगचा काय प्रॉब्लेम आला का? सेटिंगचा काहीच प्रॉब्लेम आला नाही. सेटिंग ह्याच्यावरती एकंदरीत निघणारी फुलं आणि होणारं सेटिंग ह्याच्यामध्ये तुम्हाला आवश्यक त्या पातळीत मिळालं का? आवश्यक पातळीत मिळालं. साधारणपणे याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थापन करताना काय काय केलं, म्हणजे खतं कोणती दिली आणि कशा पद्धती? खत, कंपोस्ट खत आणि शेणखत ह्याची भट्टी केली, त्यात सुपर पावडर टाक आणि डोस केला त्याचा. डोस मॅनेजमेंट तुम्ही शेणखताबरोबर बल्क फर्टिलायझरचा तुम्ही वापर केला. आज रोजी बागेमध्ये अशी स्थिती दिसतीये की जवळजवळ अगदी लहान फळ आहे 200 ग्रॅम आणि मोठ्यातलं मोठं फळ आहे जवळपास 700-800 ग्रॅम पर्यंत फळ आहे, बरोबर ना? बरोबर. साधारणपणे या फळाची साईज तुम्हाला असा अपेक्षित आहे का? जातीमधला फरक हा सगळ्यात महत्वाचा. तुम्ही गेली 25 वर्ष डाळिंब शेती करताय, 20-25 वर्ष डाळिंब शेती करतायत, त्यातला काय तुम्हाला विशेष फरक वाटला? माझा दुसरा एक प्लॉट आहे, त्याच्यात ते दुसरं डाळिंब आहे, ते तेवढी साईज कधीच आली नाही. ती जवळजवळ 7 वर्ष पीकचा. आता 7 वर्षापासून तुमच्याकडे ही एक दुसरी डाळिंबाची एक जात आहे, भगवाच आहे, आणि माने साहेबांकडून आणलेली प्रवीण भगवा जात आहे आणि त्याचं हे पहिलंच हार्वेस्टिंग आहे. पहिलंच हार्वेस्टिंग. वास्तविक पाहता तुम्ही एक खोड तंत्रज्ञान हे जरी बाग अवलंबलं असलं, काही प्रमाणात ते व्यवस्थित अवलंबला नाही, तुमच्या आर्थिक अडचणीमुळे त्याला मॅनेजमेंट करता आली नाही तुम्हाला, पण एकंदरीत आज तुमचं हार्वेस्टिंग होताना तुमच्या असं लक्षात येतंय की फळाची क्वालिटी, फळाची साईज किंवा कलर, त्यानंतर आतले दाणे, दाण्यांची संख्या, सालीची जाडी, याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? सालीची जाडी राट आहे. सालीची जाडी, फळाची साल ही राट आहे. पुढे आतला दाणा बी चांगला आहे. आतले जे दाणे आहेत ते व्यवस्थित फ्रूट सॅक किंवा त्याला भरलेले दाणे आहेत आणि असल्या उन्हाळ्यात सुद्धा कलर आलाय. कलर पण येतो अतिशय चांगला. फळाला कलर चांगला आहे, वजन चांगलं आहे, दाणे चांगले आहेत, साल राट जाड आहे आणि निश्चितपणे व्यापारी दृष्टिकोनातून या बागेमध्ये किंवा या जातीमध्ये तुम्ही समाधानी आहात? समाधानी, 100% समाधानी. शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल? शेतकऱ्याने हीच जात निवडावी. एकंदरीत ही जात निवडावी. त्याचं कारण तुम्ही सांगताना
निश्चितपणे एक खोड तंत्रज्ञान अवलंबलं पाहिजे. पाहिजे. नक्की माझ्याकडनं चूक झाली हा की एक खोडच करायला पाहिजे होतं, हा त्याला स्टेजिंग करायला पाहिजे होतं. हा. तर आर्थिक अडचणीमुळे काय झालं? काय फरक पडला असता स्टेजिंग केलं असतं आणि स्टेजिंग केलं खोड असतं तर अजून क्वालिटी वाढली असती. हं. झाडा म्हणजे कलरलाही फरक पडला असता ना. अच्छा, म्हणजे तुम्हाला जे आज आणि दर बी जास्त मिळाला. बागेचं नुकसान या अर्थाने म्हणेन हं. की काही ठिकाणी लोड झाल्यामुळं त्याच्या फांद्या सगळ्या एकमेकात गच्च झालेल्या आहेत, हा. काही ठिकाणी मोडलेल्या आहेत, मोडलेल्या काही ठिकाणी फळं तुमची जमिनीलगत खूप अशी घासाघाशी झालेली आहे, जमीन फळं खराब होण्याची या पद्धतीने शक्यता असते. पण सिंगल खोडमध्ये ही गोष्ट होणार नाही. होणार नाही. ठीक आहे, काय हरकत नाही. तुम्ही सिंगल खोडवरती नंतर विशेष ह्याचा टर्न करा, सिंगल खोडवरती या, छाटणीचं व्यवस्थित नियोजन करा. तुम्हाला पुढल्या वर्षी पण हाच अनुभव येईल. ओके, धन्यवाद.